प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हैदराबाद येथे राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, धवल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दूध उत्पादन याच्याशी धवल क्रांती संबंधित आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव कोणत्या पंतप्रधानाविरोधात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इंदिरा गांधी यांच्या सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव पंतप्रधानाविरोधात आला होता। प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रयतवारी या पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले। प्रश्न क्रमांक 5, गोवा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 19 डिसेंबर या दिवशी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 50% महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना आरक्षण आहे। प्रश्न क्रमांक 7, राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणत्या निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारताचा आपत्कालीन निधी याच्यावर राज्यघटनेनुसार खालीलपैकी निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते। प्रश्न क्रमांक 8, ग्रामीण भारतातील कृषी उद्योग व व्यापाराकरिता पुरवठा करण्यासाठी कोणती बँक सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर क्षेत्रीय ग्रामीण बँक ग्रामीण भागातील कृषी उद्योग व व्यापाराकरिता पत पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 9, पंजाब प्रांतातील झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1920 साली पंजाब प्रांतातील झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 10, भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थांमधील स्तरावर कोणत्या बँक असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्यवर्ती सहकारी बँक भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थांमधील मधल्या स्तरावर बँका असतात। प्रश्न क्रमांक 11, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात लोकसंख्या असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ठाणे हे शहर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात लोकसंख्या असलेले शहर आहे। प्रश्न क्रमांक 12, पंजाबी वंदे मातरम ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लाला लाजपत राय यांनी पंजाबी वंदे मातरम ही वृत्तपत्रे सुरू केली। प्रश्न क्रमांक 13, द पीपल या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लाला लाजपत राय हे द पीपल या वृत्तपत्राचे संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 14, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कालावधी किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2.5 वर्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कालावधी असतो। प्रश्न क्रमांक 15, धवल क्रांतीचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वर्गीस कुरियन या व्यक्तीस धवल क्रांतीचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 16, अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटासाठी आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 18 ते 40 या वयोगटासाठी अटल पेन्शन योजना आहे. प्रश्न क्रमांक 17 नमो शेतकरी महासन्मान योजना कधी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 28 जुलै 2023 या वर्षी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू झाली. प्रश्न क्रमांक 1 देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 2 2001 ते 2011 यात बौद्ध धर्माची टक्केवारी किती टक्के वाढली? 2001 ते 2011 यात बौद्ध धर्माची टक्केवारी किती टक्के वाढली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 6.1%. 2001 ते 2011 यात बौद्ध धर्माची टक्केवारी वाढली. प्रश्न क्रमांक 3 WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता? WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर टिम बर्नर्स-ली हा शास्त्रज्ञ WWW तयार करणारा शास्त्रज्ञ आहे. प्रश्न क्रमांक 4 माहिती अधिकार कलम 15 कशाशी संबंधित आहे? माहिती अधिकार कलम 15 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राज्य माहिती आयोग स्थापना याच्याशी माहिती अधिकार कलम 15 संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज आहे? खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोबी हा शब्द पोर्तुगीज आहे. प्रश्न क्रमांक 6 कांचन या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? कांचन या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सुवर्ण हा शब्द कांचन या शब्दाला समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7 अननस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? अननस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पोर्तुगीज या भाषेतून अननस हा शब्द मराठीत आला आहे. प्रश्न क्रमांक 8 भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर K2 हे शिखर भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 9 रत्नागिरीचे महाबळेश्वर कोणत्या ठिकाणाला म्हणतात? रत्नागिरीचे महाबळेश्वर कोणत्या ठिकाणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दापोली या ठिकाणाला रत्नागिरीचे महाबळेश्वर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10 भारतीय पठाराचा आकार कसा आहे? भारतीय पठाराचा आकार कसा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर त्रिकोणी भारतीय पठाराचा आकार आहे. प्रश्न क्रमांक 11 विशिष्टी नदीवर कोणते शहर आहे? विशिष्टी नदीवर कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर चिपळूण हे शहर विशिष्टी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 12 ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ऑक्सिजन या वायूची ज्वलनासाठी गरज असते. प्रश्न क्रमांक 13 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या ठिकाणी किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले होते। प्रश्न क्रमांक 14 किसान सभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? किसान सभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1945 या वर्षी किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले होते। प्रश्न क्रमांक 15 महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून सुरू केले। प्रश्न क्रमांक 16 भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 देशांना भारताच्या भूसीमा भिडतात। प्रश्न क्रमांक 17 सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बारडोली सत्याग्रह हा सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला। प्रश्न क्रमांक 18 भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली? भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1872 या वर्षी भारतात पहिली जनगणना पार पडली। प्रश्न क्रमांक 19 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला भारतीय अध्यक्ष कोण होत्या? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला भारतीय अध्यक्ष कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सरोजिनी नायडू या भारतीय सभेच्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष होत्या। प्रश्न क्रमांक 21 मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे नाव आहे। प्रश्न क्रमांक 22 भारतात केव्हापासून कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला? भारतात केव्हापासून कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 16 जानेवारी 2021 पासून भारतात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला। प्रश्न क्रमांक 23 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बराकपूर या छावणीत मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली। प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात गडकर्यांचे बंद कोणत्या ठिकाणी झाले होते? महाराष्ट्रात गडकर्यांचे बंद कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रात गडकर्यांचे बंद झाले होते। प्रश्न क्रमांक 25 मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मरण पावलेल्या चित्त्याचे नाव काय आहे? मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मरण पावलेल्या चित्त्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर
साशाम असे मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मरण पावलेल्या चित्त्याचे नाव आहे? प्रश्न क्रमांक 24. 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो आपलं उत्तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 27. मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो आपलं उत्तर लाल बहादूर शास्त्री यांचे मॅन ऑफ पीस हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 28. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजश्रय दिला? शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजश्रय दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो आपलं उत्तर सत्यशोधक समाजास शाहू महाराजांनी 1911 मध्ये राजश्रय दिला. प्रश्न क्रमांक 29. महात्मा गांधीजी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला? महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो आपलं उत्तर चंपारण्य येथे महात्मा गांधीजींनी सर्वात प्रथम सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक 30. युगंधर या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? युगंधर या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो आपलं उत्तर शिवाजी सावंत हे युगंधर या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 31. महानायक ही कादंबरी कोणी लिहिली? महानायक ही कादंबरी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो आपलं उत्तर विश्वास पाटील यांनी महानायक ही कादंबरी लिहिली. प्रश्न क्रमांक 32. परराष्ट्र धोरण हा विषय 7व्या अनुसूचीतील कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? परराष्ट्र धोरण हा विषय 7व्या अनुसूचीतील कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो आपलं उत्तर केंद्र सूचीमध्ये परराष्ट्र धोरण हा विषय 7व्या अनुसूचीतील समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 33. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो आपलं उत्तर विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केली. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या राज्याने अलीकडेच पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली सुरू केली? कोणत्या राज्याने अलीकडेच पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो आपलं उत्तर आसाम या राज्याने अलीकडेच पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली सुरू केली. प्रश्न क्रमांक 35. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 36. नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो आपलं उत्तर कानपूर या उठावाचे नानासाहेब पेशवे यांनी नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 37. ब्यारेन ज्वालामुखी कोठे आहे? ब्यारेन ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो आपलं उत्तर अंदमान निकोबार येथे ब्यारेन ज्वालामुखी आहे.
प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नागपूर हा जिल्हा भारतातील पहिला डिजिटल जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 39 संसदेचे प्रथम कनिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे प्रथम कनिष्ठ सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लोकसभा हे संसदेचे प्रथम कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 40 नीति आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? नीति आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंतप्रधान हे नीति आयोगाचे अध्यक्ष असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.